न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला, तर उरण मतदारसंघातून महेश बालदी यांनी दुसऱ्यांदा विजय कायम ठेवला। या निमित्ताने पक्षश्रेष्ठींनी दिलेली संधी, जनतेने दाखवलेला विश्वास आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी पुन्हा एकदा सार्थ करून ठरवला। विजय रॅलीनंतर दोन्ही शिलेदार आमदारांनी पनवेल येथील स्वर्गीय लोकनेता दिवा पाटील यांच्या संग्राम निवासस्थानी जाऊन अभिवादन करून दिवा पाटील अमर रहे अशा घोषणा देत उपस्थित सर्वांचे प्रेम व आशीर्वाद घेतले। जय महाराष्ट्र। प्रथम ज्या वास्तूमध्ये बसलोय, हा जनसेवेचा वसा ज्या दिवा पाटीलने घेतला होता, त्या वास्तूमध्ये आज बसलोय ना। आमचं भाग्य आहे की आपल्याला तुम्ही आम्हाला प्रश्न विचारलाय। त्या महाराष्ट्रामध्ये आमच्यासाठी ही निवडणूक फार प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची होती, कारण बाळासाहेबांचे विचार ज्या वेळेला शिंदे साहेबांनी घेतल्यानंतर ही पहिली निवडणूक आमच्यासाठी होती। आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहात, त्यांच्यासोबत आमचे जे शिवसेनेचे 40 आमदार गेले होते, काही अपक्ष आमदार होते। त्यावेळेला सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक आवाहन केलं होतं की येणाऱ्या निवडणुकीला माझ्यासोबत आलेला एकही आमदार मी पडू देणार नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आणि मी मिळून 200 पारचा आकडा नक्की पार करू। बोलावे तसे चालावे तशी वंदावी पाऊले, या अनुषंगानं आज या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं आपण नाथांचा नाथ एकनाथ बोलतो, त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय। आणि जे बोललं ते आज ह्या महाराष्ट्रामध्ये करून दाखवल्यामुळं मी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून मी सर्व मंडळी उत्साहात आणि आनंदी वातावरणात सर्व या पनवेल महानगरपालिकेमध्ये जल्लोषात आम्ही आज वावरत आहोत। आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट की लोकसभेच्या वाट्याला आम्हाला श्रीरंगप्पा बारणे यांची सीट मिळाली होती। त्याही वेळेला आम्ही असंख्य प्रमाणात भारतीय जनता पार्टी असेल, आम्ही असेल, राष्ट्रवादी असेल यांनी मिळून काम केलं होतं। आणि आज ह्या निवडणुकीला सुद्धा त्याच अनुषंगानं किंवा त्याच पावलं टाकून हे मोठ्या प्रमाणात काम केलं। आणि आम्हाला त्याचा आनंद आहे की आज मोठ्या फरकानं 51,000च्या मताधिक्यानं माननीय या नगरीचे विद्यमान आमदार एकदा चौथ्यांदा निवडून आलेत, त्याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे। आतापर्यंतचा इतिहास पाहता दिवा पाटीलच्या नावाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा मी पण बोललो, पण ज्या प्रत्येकाच्या तोंडून जो एकच उच्चार आलाय, त्या उच्चाराच्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव 100% जाणार आहे, 100% मिळणार आहे। परंतु काही टेक्निकल मुद्दे असतील, कागदोपत्री काय असते, ज्यावेळेला हे उड्डाण ज्यावेळेला पहिलं रीतसर चालू होईल त्याच्या अगोदर मला एक खात्री आहे आणि विश्वास आहे की त्यांच्याच वास्तवमध्ये बसतोय। येणाऱ्या कालखंडामध्ये दिवा पाटील यांचं नाव आपल्याला सर्वांना तिथं पाहायला मिळेल।